वेलकम बॅक टू भारती नर्सिंग क्लास. तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारती नर्सिंग क्लासमध्ये. आज आपण बघणार आहे प्रस्तुती. प्रस्तुती म्हणजेच काय? प्रस्तुती हा NM फर्स्ट इयरला पण आहे आणि JNM थर्ड इयरला पण प्रस्तुती म्हणजेच काय मिडवायफरीमध्ये विचारला जातो. प्रस्तुतीचा क्वेश्चन 15 मार्क्ससाठी विचारला जाते आणि त्याची डेफिनेशन 2 मार्क्ससाठी. प्रस्तुतीची डेफिनेशन: स्त्रीची गर्भावस्था संपून बालकाचा जन्म होण्याच्या क्रियेला प्रस्तुती असे म्हणतात. आता ज्या ठिकाणी स्त्रीची गर्भावस्था संपते तिथं बाळ जन्माला येतो त्याला प्रस्तुती असे म्हणतात. 37 ते 40 आठवड्याच्या अर्भकाळानंतर जन्म होण्याच्या प्रस्तुती होते. सामान्यपणे प्रस्तुती योनिमार्गातून होते. जर योनिमार्गाने सुलभपणे प्रस्तुती झाली नाही तर, जर योनिमार्गाने म्हणजे प्रायव्हेट पार्टने जर सुलभप्रमाणे नैसर्गिकरित्या प्रस्तुती झाली नाही तर काही शस्त्रक्रिया प्रस्तुती करावी लागते. म्हणजे काही नैसर्गिकरित्या जर प्रस्तुती झाली नाही तर त्या ठिकाणी म्हणजे सिझेरियन पद्धत वापरली जाते. प्रस्तुतीपूर्व काळ: गर्भाशयामधील अर्भकाळ आणि गर्भाचे वजन यावर प्रसव झाल्यास गर्भ वाचण्याची शक्यता अत्यंत कमी असते. प्रस्तुतीपूर्व म्हणजेच गर्भकाळ: गर्भाशयामधील गर्भकाळाचे आणि बाळाचे वजन यावर प्रसव झाल्यास गर्भ वाचण्याची शक्यता असते. जर बाळाचे वजन त्याची हालचाल प्रमाणे प्रस्तुतीची तयारी करावी लागते. गर्भावधी जसा वाढत जातो तसे गर्भपुरुष प्रस्तुतीनंतर जिवंत राहण्याची शक्यता वाढते. 21 आठवड्याचा गर्भ जिवंत राहण्यास 0% शक्यतेवरून 25 आठवड्याचा गर्भ जगण्याची शक्यता 75% पर्यंत वाढते. आता 21 आठवड्याचा जो काही गर्भ असतो त्याची 21 आठवड्याचा गर्भ वाचण्याची शक्यता ही 0% असते. परंतु 25 आठवड्याचा गर्भ जगण्याची शक्यता हे 75% पर्यंत जगण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ 401 ते 500 वजनाचा गर्भ जगण्याची शक्यता 11% तर 701 ते 800 ग्राम वजनाचा गर्भ वाढण्याची शक्यता 75% पर्यंत वाढते. अर्भकाचे वजन जन्मताना 1500 ते 2500 ग्रॅम असल्याची ती कमी वजनाची समजली जाते. आता अर्भकाचे वजन 1500 किंवा 25 ग्रॅम असल्यास ती कमी वजनाचे समजले जातात. 37 आठवड्यापेक्षा कमी कालावधीपेक्षा जन्मलेले अर्भक अपुऱ्या दिवसाचे म्हणून ओळखले जातात. 37 आठवड्यापेक्षा कमी म्हणजे 37 आठवड्यापेक्षा कमी कालावधीमध्ये जन्मलेले जे काही बाळ असतात त्याला प्रस्तुती नाही तर अपुऱ्या दिवसाची ओळखलेली जातात. अपुऱ्या दिवसाचे अर्भक म्हणून ओळखल्या जातात. आता गर्भवती मातांना पुरेसे शिक्षण दिले आणि त्यांची काळजी घेतली तरी अपुऱ्या दिवसाचे आणि कमी वजनाच्या अर्भकामध्ये बालमृत्यूचे प्रमाण मोठे आहे. आता जे काही गर्भवती महिला असतील त्यांना आरोग्य शिक्षण दिले तरी त्यांची काळजी घेतली तरी अपुऱ्या दिवसाचे जे काही बाळ असतात कमी वजनाचे तर त्यामध्ये बालमृत्यूचे प्रमाण हे अर्भकामध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. मातेचे पोषण: गर्भकालीन मधील मातेचे आजार, मानसिक ताण, मातेचे आरोग्य यांचा बाळाच्या वाढीवर परिणाम होत असतो. प्रस्तुती ही टाळण्याने होणारी ही क्रिया आहे. गर्भकाल पुरा होत असला म्हणजेच गर्भावस्था टिकून राहण्याची शारीरिक निर्माण होणारे गर्भरक्षक संप्रेरक प्रोनेस्ट्रोजन आणि इस्ट्रोजन कमी प्रमाणात तयार होते. गर्भावस्थेमध्ये मातेचे पोषण किंवा गर्भकालामध्ये मातेचे काही मानसिक आजार असतात, ताण तणाव, आरोग्य यांच्या समस्या वाढीवर परिणाम होतात. तसेच त्याच्यामध्ये गर्भकाल पुरा होत असल्यास म्हणजेच गर्भावस्था टिकून राहण्याची शारीरिक क्षमता निर्माण होण्याची गर्भरक्षक संप्रेरक प्रोस्ट्रोजन आणि इस्ट्रोजन कमी प्रमाणात तयार होते. जर मातेला मानसिक आजार व
ताणतणाव असल्याचे कारण दिसून येत असल्यास. प्रस्तुती ही 3 टप्प्यामध्ये होते. प्रस्तुतीचे 3 टप्पे आढळतात. तसे प्रस्तुतीचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, प्रस्तुतीचा तिसरा टप्पा, प्रस्तुतीचा शेवटचा आणि चौथा टप्पा. प्रस्तुतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये गर्भाशयाचे आकुंचन पावण्यास गर्भाशय मुखाची जाडी कमी होते. आता पहिल्या टप्प्यामध्ये गर्भाशयाचे आकुंचन होते आणि गर्भाशयाचे जे काही तोंड आहे त्याची जाडी कमी होते. गर्भाशयाचे तोंड ही 10 सेमीपर्यंत उघडते. गर्भाशयाच्या आकुंचनामुळे अल्बा आवरण फाटते. प्रस्तुतीच्या वेळी गर्भाशयाचे मुखाची जाडी म्हणजे तोंडाची जाडी कमी होते आणि गर्भाशयाचे तोंड हे 10 सेमीपर्यंत उघडते. गर्भाशयाच्या आकुंचनामुळे अल्बा म्हणजे योनीचा जो काय प्रकार आहे अल्बा, त्याचे आवरण त्याचे खालचे सर्वात लास्ट म्हणजे खालच्या टोकावर ते आवरण फाटते आणि अल्बद्रोण योनीमधून बाहेर येतो. अल्बद्रोवामध्ये असलेल्या अर्भकाचे डोके वजनाने शरीराच्या मानाने अधिक वजनाचे असते. प्रस्तुतीच्या वेळी सर्वात आधी म्हणजे ज्यावेळेस प्रस्तुती होत असते त्यावेळेस सर्वात आधी अल्बद्रोण हे योनीमार्ग बाहेर येते आणि अर्भकाचे डोके बाळाच्या शरीराच्या मानाने म्हणजे बाळाचे डोके अर्भकाचे डोके हे वजनाने शरीराच्या मानाच्या वजनाने अधिक जास्त वजनाचे असते. त्यामुळे अल्बद्रोणमध्ये डोके सर्वात आधी योनीतर्फे बाहेर येते. गर्भाशयाच्या तोंडाकडे येऊन सर्वात आधी डोक्याचा घेरा हा बाहेर येताना दिसतो. त्याच प्रक्रियेला सामान्य म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया प्रस्तुती असे म्हणतात. जे नैसर्गिकरित्या होते त्याला कोणतेही शस्त्र न वापरल्यास त्याला सामान्य प्रस्तुती असे म्हटले जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नेक्स्ट पार्टमध्ये प्रस्तुतीचा दुसरा टप्पा घेऊ.